श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या संदेशामध्ये स्वागत आहे. आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजेच तुम्ही स्वामी भक्त आहात. तुमची स्वामींवरती श्रद्धा आहे, तुम्हाला स्वामींवर विश्वास आहे. म्हणूनच आजचा हा महत्त्वाचा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे हा संदेश तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजचा हा संदेश सोडून तुम्ही मधूनच जाऊ नकात. हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्ही नक्कीच भाग्यवान ठरसाल. त्याआधी तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या या संदेशातून स्वामी स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत. हा संदेश तुमच्यासाठी आहे. त्यामुळे हा संदेश शांतपणे नीट लक्ष देऊन ऐकावे अशी स्वामींची सुद्धा इच्छा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत शांतपणे नीट बघा. स्वामी म्हणतात, बाळा, मला तुझ्याविषयी सर्व काही माहिती आहे. तुझ्या इच्छा, स्वप्न, तुझ्या अडचणी, तुझे दुःख आम्हाला सर्व काही माहिती आहेत. आमच्यापासून काहीही लपलेलं नाही आहे. आम्ही सर्व काही पाहत आहोत. माझे तुझ्यावरती पूर्ण लक्ष आहे. जीवनात सुख दुःख हे येतच असतात. हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आयुष्य म्हणलं की हे चालायचंच. जीवनात आज आनंद, उद्या दुःख आणि परवा परत आनंद, ही साखळी अशीच चालू राहते. तुम्ही आज जर का आनंदी असाल तर उद्या दुःखी राहाल आणि परवा पुन्हा आनंदी राहाल. हा आपल्या जीवनाचा एक भागच आहे. त्यामुळे आलेल्या दिवसाला आनंदाने साजरे करा. विनम्रतेने देवाचे आभार माना. जीवनात माणसे हे एजात असतात. काही व्यक्ती तुम्हाला हात देतील, त्यांना तुमच्यासोबत घेऊन चालायचं, तर काही हात तुम्हाला सोडून मोकळे होतील, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. जे साथ सोडून जातात त्यांचा जास्त विचार करायचा नाही. त्यांचा विचार करून स्वतःचा वेळ व शक्ती दोन्हीही वाया घालवत बसू नका. नुकसान हे तुमचेच होणार आहे. त्यामुळे मागचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे चालायला शिका. जीवनात नक्कीच प्रगती करचाल. स्वामी सांगतात, आयुष्य हे आपल्या जीवनातील सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवतं. तुम्हाला तुमच्या अपयशातूनच यशाची गुरुकिल्ली ही सापडत असते. आयुष्यात अपयश पाहिल्याशिवाय यशाची खरी किंमत समजत नाही. जेव्हा आपण कठीण प्रसंगातून लढत असतो तेव्हा तो आपल्याला पावले आपल्या चांगल्या आनंदाच्या प्रसंगाची आठवण करून देत असतो. वाईट प्रसंग हा आपल्याला आपल्या चांगल्या प्रसंगात कसे राहिले पाहिजे, जमिनीवर कसे राहिले पाहिजे, कसे वागले पाहिजे हे शिकवतो. त्यामुळे आपले आयुष्य हे आपल्या जीवनातील सर्वात मोठा गुरु आहे. तो आपल्याला प्रत्येक परिस्थितीत कसे वागायचे, कसे जगायचे, परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे शिकवत असतो. स्वामी म्हणतात, माणूस नेहमी त्यांच्या भाग्याला दोष देत असतो. त्याला माहीत असते की भाग्यापेक्षा मोठं हे तुमचे कर्म असते. तुमचे कर्म हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात असते. तुमचे कर्म हेच तुमचे भाग्य बदलत असते. त्यामुळे भाग्याला दोष देत बसण्यापेक्षा तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. भाग्य नक्कीच बदलेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, येत्या काही दिवसात तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावे लागेल. काही मोठं संकट हे तुमच्यापर्यंत येऊ शकेल. पण तुम्ही त्याला घाबरून जाऊ नकात. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्या सर्व संकटातून तुझी लगेचच सुटका होणार आहे. त्या सर्व संकटांमधून तुझी लगेच सुटका होईल. तू काहीच काळजी करू नकोस. तू फक्त तुझ्या कष्टांवर विश्वास ठेव, मेहनतीवर विश्वास ठेव. तुझे कर्म तू प्रामाणिकपणे करत राहा. मग बघ, तुला कशाचीही कमतरता
जाणवणार नाही. तुला काहीही त्रास होणार नाही. तू फक्त तुझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, आम्ही तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर कधीही आनंदाची सुखाची कमतरता होऊ देणार नाही. मी सदैव तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर प्रेम आणि आशीर्वाद ठेवून असेल. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? तू आम्हाला मानतोस ना? मग तू आमच्यासाठी आत्ता लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करून घे. जर तुझा आमच्यावर विश्वास असेल तरच तू या चॅनलला सबस्क्राईब कर, नाहीतर तू करू नकोस. स्वामी म्हणतात, आपल्या मनावर नियंत्रण असायला हवे. आपल्या मनावर नियंत्रण नसेल तर आपले मनच आपले शत्रू बनू शकतो. त्यामुळे आपल्या मनावर नियंत्रण असणे खूप महत्त्वाचे आहे. कधीकधी आपण आपल्या मनावरती नियंत्रण नसल्यामुळे नको त्या गोष्टींचा विचार करतो. कधीकधी आपण नको ते निर्णय घेतो. याने आपल्या भविष्यात मोठे नुकसान होण्याची खूप मोठी शक्यता असते. त्यामुळे आपल्या मनावर नियंत्रण असायला पाहिजे. आपल्याकडे मनाच्या नियंत्रणाबरोबरच संयम असायला हवा. आपल्याकडे संयम असणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्ट ही त्या वेळेतच घडत असते. काही गोष्टी ह्या घडायच्या त्या वेळेतच घडतात, त्याच्या आधी घडत नाहीत किंवा त्याच्यानंतरही नाही घडत. त्यामुळे तोपर्यंत संयम असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तीचा स्वतःवर संयम असतो तो व्यक्ती बलवान असतो. त्यामुळे स्वतःवर संयम ठेवायला शिका. आयुष्यात नक्कीच प्रगती करचाल. स्वामी सांगतात, आपल्यांमध्ये कधीही अहंकार येऊ देऊ नकात. आपण आपल्यामधील अहंकारामुळे खूप द्वेषी बनतो. आपण इतरांचा तिरस्कार करू लागतो. त्यामुळे आपण कधीच सुखाने राहू शकत नाही. आपण आपल्यातील अहंकारामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींना दुखवतो. त्यांना आपल्यामुळे त्रास सहन करायला लागतो. आपल्या अहंकारामुळे आपल्यासोबतच इतरांचेही नुकसान करत असतो आपण. परंतु सर्वात जास्त नुकसान हे आपलेच होते. त्यामुळे त्याला मोक्ष मिळत नाही. त्यामुळे त्याला जर का मोक्ष मार्गावर चालायचे असेल तर अहंकाराचा त्याग करावाच लागेल. श्री स्वामी समर्थ.